नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील 15व्या वित्त आयोगातर्फे वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरावायची आहेत. या कामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांकरता शैक्षणिक पात्रता अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यानुसार पदे पाहू शकता. पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी. एकूण पदसंख्या आहे 64. एकत्रित मानधन देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. शैक्षणिक पात्रता आहे MBBS पदवी किंवा BMS उत्तीर्ण आवश्यक आहे. दुसरं आहे इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. यानंतर MBBS पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील. त्याचबरोबर अनुभव जो आहे मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये जागा पाहू शकता. विभागल्या गेलेल्या ज्या जागा आहेत आरक्षणानुसार त्या चेक केले जाऊ शकतात. एकूण ज्या जागा आहेत 64 जागा आहेत. अधिकृत जी जाहिरात आहे, जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. दुसरं पद आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्ससाठी सुद्धा पाहू शकता. एकूण 64 जागा आहेत. एकत्रित मानधन आहे प्रतिमाह 20,000. जागा पाहू शकता. शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचबरोबर GNM किंवा BSc नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. त्याचबरोबर स्टाफ नर्स किंवा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. यानंतर पाहू शकता एकूणच्या जागा आहेत आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागा याबद्दलची माहिती सुद्धा चेक केली जाऊ शकते. तिसरं पद पाहू शकता बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW पुरुषसाठी. एकूण 64 जागा आहेत. यामध्ये एकत्रित मानधन प्रतिमाह 18,000 रुपये आहे. मध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता. 12वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW पुरुष या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार या चेक केले जाऊ शकतात. यानंतर पाहू शकता अटी आणि शर्ती. इच्छुक उमेदवारांना 12 जून 2024 पासून ते 21 जून 2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज आहे दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. पाहू शकता जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवर 21 जून 2024 पर्यंत अर्ज पाठवला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर जाहिरातीमधील वैद्यकीय अधिकारी या पदांकरता सदर जाहिरातीसोबत जोडण्यात आलेल्या मार्किंग पॅटर्ननुसार गुणांकन पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे केला जाईल, ती सुद्धा चेक करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये, ती सुद्धा डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यासाठीची ही महत्त्वाची माहिती आहे, चेक करणं आवश्यक आहे. इथे पाहू शकता जो अर्ज आहे अर्जाचा फॉर्मॅट सुद्धा देण्यात आलेला आहे. अधिकृत जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये तो अधिकृत जो फॉर्मॅट आहे अर्जाचा फॉर्मॅट तो डाउनलोड करून प्रिंट आउट करून 21 जून 2024 पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवर पाठवला जाऊ शकतो. अशा पद्धतीने विविध पदांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी भरती आहे या भरतीसाठी नॅशनल हेल्थ मिशन या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.